नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. सांधेदुखीसाठी आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आयुर्वेदाचार्य वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख हे आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही प्राप्त केलेली आहे. वैद्य अतुल देशमुख यांचं संगमनेर इथं सुसज्ज असं विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल आहे. तिथे ऍडमिट होऊन सुद्धा रुग्णांना उपचार घेता येतात. संधिवात, आमवात, संधिरोग, ऑर्थोपॅथी, गुडघ्यांची झीज, लिगमेंट टियर म्हणजेच गादी फाटणं, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, टाचेचं हाड वाढणं, फ्रोझन शोल्डर अशा सर्व सांधेदुखींच्या रुग्णांमध्ये त्यांचे उपचार अत्यंत उपयुक्त ठरलेले आहेत. अनेक रुग्णांचं लिगमेंट टियर आणि गुडघ्याची शस्त्रक्रिया सुद्धा देशमुख सरांच्या उपचारांमुळे टळलेल्या आहेत. सांधेदुखीच्या हजारो रुग्णांना त्यांच्या उपचारांचा खूप मोठा फायदा झालेला आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या चर्चेला. सांधेदुखीसाठी आयुर्वेद उपचार आणि आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. सर, पहिला प्रश्न म्हणजे आपण सांधेदुखीकडे वळणार आहोत, पण त्याआधी मानवी सांध्यांची रचना नेमकी कशी असते त्याविषयी सांगाल? सांध्यांचा जर आपण विचार केला तर एकूण प्रामुख्याने सांध्यांचे 3 प्रकार याच्यामध्ये पडतात, आपल्या वैद्यक शास्त्रामध्ये पडतात. पहिला असतो फायब्रोस जॉईंट, दुसरा असतो फायब्रोकार्टिलेजस जॉईंट आणि तिसरा असतो सायनोव्हियल जॉईंट. आता प्रत्येक प्रकारानुसार सांध्यांची रचना बदलते, परंतु ढोबळमानाने प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सांध्यामध्ये हाडं एक किंवा एकापेक्षा अधिक हाडांचे ज्यावेळेस एकत्र येतात त्याला आपण सांधा म्हणतो. आणि ती हाडं त्यांना धरून ठेवणारे लिगामेंट्स, त्याचे सॉफ्ट टिश्यू, नंतर बरसा, त्याचं सायनोव्हियल फ्लुइड, त्याच्यावरचं कव्हरिंग ॲडिपोस टिश्यू आणि वरती स्किन, अशा पद्धतीने ती रचना आतून बाहेर गेलेली असते. मणक्यामध्ये जर आपण विचार केला तर 2 मणके, त्यांच्यामध्ये असणारी गादी, तिला आपण डिस्क म्हणतो. अशा पद्धतीने रचना असते. आता फायब्रोस जॉईंट जर आपण म्हटलं तर आपल्या कवटीचे जे काही सांधे असतात, सांधा असतो तो फायब्रोस जॉईंट प्रकारात मोडतो. मणक्यातले सांधे किंवा खुब्यातला आपल्या मणक्याचा आणि माकडाचा सांधा हे, आणि आपली बरगडी आणि जे आपले स्टर्नम बोन जे पुढच्या बाजून छातीला असतं, हे सांधे फायब्रोकार्टिलेज जॉईंट प्रकारामध्ये मोडतात. इतर सर्व प्रकारचे जे काही मोठे सांधे म्हणजे गुडघा, कोपर, हे आपली मनगटी असेल, हे सर्व सायनोव्हियल जॉईंट या प्रकारामध्ये मोडतात. की अगदी आपल्याकडे आपल्या पूर्ण मानवी शरीर रचनेचं जर आपण आता तुम्ही सांगितलेलं आहे की अनेक ठिकाणी सांधे आहेत, पण मग या सांध्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत, त्या प्रकारांविषयी सांगाल? आता जसं आपण बघितलं की 3 प्रकारचे संधी असतात, फायब्रोकार्टिलेज जॉईंट आणि सायनोव्हियल जॉईंट. याच्यामध्ये परत त्याच्यातनंच आपल्याला वेगवेगळे संधिवाताचे प्रकार आपल्याला उद्भवतात. तर संधिवातामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे त्याला म्हणतात संधिवात, जो आपण कॉमनली बघतो. दुसरा आहे आमवात, तिसरा असतो वातरक्त. आणि प्रत्येक प्रकाराची कारण आणि उपचार देखील भिन्न भिन्न आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. संधिवाताची आता तुम्ही हे केलं, आपण बघतो की अनेकदा वयोमर्यादा वाढणं किंवा अतिश्रम करणं यामुळे संधिवात होतो, तर त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार पद्धती नेमकी कशी आहे त्याविषयी सांगाल? संधिवात जर आपण म्हटलं तर प्रामुख्याने जसं आपण सांगितलं तसं वय वाढेल तसे शरीराची झीज व्हायला लागते. शिरे तिथे शरीर अशी शरीराची व्याख्या केलेली आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये. त्याची प्रतिक्षणी झीज होते, एक क्षरण होतं, त्याला शरीर असं म्हटलं जातं. शरीरातले सांधे हाडं यायला अपवाद नाहीयेत. मग सांध्यांची हाडांची ज्यावेळेस झीज व्हायला लागते त्यावेळेस तिथलं, आता ऍक्च्युअली जर आपण बघितलं तर सांध्यामध्ये त्याला वंगण करणारा एक घटक असतो, त्याला श्लेषक कप असं आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हटलं जातं. संधी श्लेषका संधिशुषिता असं त्याचं सूत्रच आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले. जो कप शरीरातल्या सांध्यांना बळ देतो, त्यांचं घर्षणापासून त्याचं रक्षण करतो आणि वंगणाचं कार्य करतो, त्याला श्लेषक कप असं म्हटलं जातं. जसं वय वाढेल तसं आपल्या शरीरातला कफ कमी यायला लागतो आणि एक साधारण 50 नंतर वाताचं वय सुरू होतं. त्या वयामध्ये नॉर्मली शरीराची झीज झालेली असते, श्लेषक कपाचं सांध्यातलं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मग हा संधिवात, त्याला आपण रिजनरेटिव्ह ऑस्टिओपोरोसिस जे म्हणतो आधुनिक शास्त्रामध्ये, त्या पद्धतीने बऱ्याच रुग्णांमध्ये बघायला मिळतो. काही काही लोकांमध्ये अतिश्रमाची, आता जिमला जाणारी जी मुलं असतात किंवा व्यायाम करणारी असतात मंडळी असतात, कष्ट करणारी मंडळी असतात, शेतात असतील किंवा हमाली करणारी असतील, कुठलेही, किंवा ज्यांचं उभं राहणं, पायी चालणं खूप असतं, अशा लोकांमध्ये देखील शरीरातला वात जास्ती प्रमाणात वाढतो, शरीरातल्या सांध्यांची झीज व्हायला लागते आणि त्यातनं त्यांना संधिवात उद्भवू शकतो. त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांना स्प्राउटेड फूड ज्याला आपण म्हणतो, मोड आलेली कडधान्य किंवा डाळी, याचं प्रमाण आहारामध्ये खूप जास्त असतं. अशा लोकांमध्ये देखील त्यातनं वात वाढून एक हाडातल्या ठिसूळ कोरडेपणा येऊन त्यातनं संधिवात निर्माण अशा लोकांना होऊ शकतो. काही काही लोकांना आघातजन्य संधिवात असं देखील होतं, ज्यांना काही मार लागला, पिळवटला गेला सांधा, गुडघा पिळवटला जाणं हे कॉमनली बघायला मिळतं बऱ्याच रुग्णांमध्ये. त्यातनं देखील त्यांना गुडघ्याचा संधिवात होऊ शकतो. आणि याचे जर आपण उपचार बघितले, लक्षणं जर आपण याचे बघितली तर वात पूर्ण द्युती स्पर्श शोपहा संधिगतो हानिले, म्हणजे
आपला जो सांधा असतो त्याच्यामध्ये वातपूर्ण द्रुतिस्पर्श हा, जशी आपली एखादी हवेची पिशवी असते त्याच्यावर करकर करकर वाजते, जी पिशवी ज्या पण त्याच्यावर हात ठेवून जी हलवतो त्यावेळेस, त्याच पद्धतीने सांध्यांमध्ये कटकट वाजणं, सांधे करकर वाजणं हे याचं प्रमुख लक्षण असतं. सांध्याला सूज यायला लागते, सांधा जखडायला लागतो, जवळ घेणं लांब घेणं ही क्रिया खूप कष्टाने व्हायला लागते. त्याचं काही प्रमुख लक्षण असतं. प्रामुख्याने आपण बऱ्याच रुग्णांमध्ये बघतो की काही काही लोकांना सांधे कटकट वाजणं हे कॉमन वाटतं, पण ती पुढे जाऊन होणाऱ्या संधिवाताची पायरी आपण त्याला म्हणू शकतो असं असतं. त्याच्यामुळे ज्यांना सांध्यांमध्ये कटकट आवाज येतो अशा लोकांना पुढे जाऊन सांध्यात कोरडेपण येऊन संध्यात होण्याची शक्यता असते. त्यांनी वेळीच जवळच्या वैद्याकडनं जर योग्य ते आयुर्वेदिक उपचार घेतले त्यातनं त्यांना पुढे होणारा आपण आजार टाळू शकतो. उपचार जर याचे आपण संधिवाताचे जर बघितले तर प्रामुख्यानं एक जो शरीरातला जो प्राकृत श्लेषक कप जो सांध्यांमध्ये असतो आणि जी अस्थिगत मज्जा म्हणजे हाडांमध्ये ज्याला आपण बोन मॅरो म्हणू शकतो, जी हाडांचं पोषण करत असते, याचं प्रमाण नॉर्मल करणारी जी काही उपचार पद्धती आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली ती जर आपण वापरली त्यातनं संधिवात आपण बरं करायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. काही काही लोकांमध्ये विशेषतः स्त्रियांचा जर आपण विचार केला, त्यांना कुठल्याही कारणानं बाळंतपणामध्ये म्हणा किंवा पाळीमध्ये अति रक्तस्राव व्हायची टेंडन्सी त्यांच्यामध्ये असते, किंवा काही काही लोकांची वजन जास्ती असतात. वजन वाढलं की आपल्या शरीरातलं मेद किंवा फॅट्स वाढून हाडांचं पोषण कमी होऊन त्यांचं संधिवात निर्माण होऊ शकतो. अशा लोकांमध्ये त्या वेगवेगळ्या कारणानुसार औषध देखील वेगवेगळे असतात. तिथं रक्तस्राव जास्त होऊन जर संधिवात निर्माण झालेला असेल तर रक्तप्रसारण करणारी जी काही उपचार पद्धती आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ती जर आपण वापरली, त्याच्यामध्ये जसं की तापेद्युला नावाची गोळी असते, ती जर आपण त्याच्यामध्ये वापरली दुधाचं किंवा डिंक वगैरे तुपात परतून जर खाल्लं, खारकेचं पावडर दुधातनं घेतलं रोज नियमितपणे, शतावरी कल्पासारखं औषध घेतलं, अश्वगंधा नावाची एक वनस्पती असते ती घेतली, बला नावाची वनस्पतीची ती जर घेतली दुधातनं दुधामध्ये मिक्स करून पोटातनं, तर त्याची सांध्यांची हाडाची झालेली झीज भरून काढायला त्यातनं चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो आणि सर्व प्रकारच्या संधिवातामध्ये तो उत्तम पद्धतीने त्याचा परिणाम मिळतो. जर सांधा जखडलेला असेल, जवळ लांब घ्यायला त्रास होत असेल, अशा लोकांमध्ये उपनाह सुविधा आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याला पोटली सुविधा असं म्हटलं जातं. त्यात औषधी विशिष्ट तेल आणि त्याच्यामध्ये औषधाची पोटली बुडवून आणि गरम गरम शेक जर सांध्याला दिला, जखडलेला सांधा मोकळा होऊन जवळ लांब घ्यायला सुलभ होतो, वेदना त्यातनं तत्काळ कमी यायला फायदा होत असतो. काही लेप चिकित्सा देखील असते. जर सांधा सुजलेला असेल, जखडलेला असेल, त्याच्यामध्ये काही लेप जर आपण त्याच्यावर लावले त्यातनं देखील तो जखडलेला सांधा मोकळा होऊन चांगल्या पद्धतीने फायदा त्याच्यात होत असतो. याच्या आजाराचे स्टेज असते कुठल्या आजाराच्या, म्हणजे पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. ज्यावेळेस पहिली दुसरी पायरी असेल संधिवाताची त्याच्यामध्ये फक्त औषध घेऊन पथ्य पाळून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि जर तिसरी स्टेज जर आपण बघितली त्याच्यामध्ये संधिवात जास्त प्रमाणात शरीरात भिनलेला आहे, अशा लोकांमध्ये पंचकर्मातली बस्ती चिकित्सा जी असते, ज्याला आम्ही आयुर्वेदशास्त्रामध्ये वाताच्या आजाराची अर्धी चिकित्सा म्हणतो, उपचार पद्धती अर्धी म्हणतो बस्तीला, तर बस्ती चिकित्सा जर आपण त्यातनं घेतली तर त्यातनं सांध्यांचं जे काही तेलाचं प्रमाण वंगण कमी पडलेलं आहे त्याचं पुनर्भरण आपल्याला शरीरातनं होऊन त्यातनं तो संधिवात लवकर बरा व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. बस्ती करणं म्हणजे काय असतं की औषधानं सिद्ध केलेलं तेल शौचाच्या जागेत शरीरामध्ये कोमट करून सोडलं जातं, तेथील मोठ्या आतड्यातून सर्व सांध्यांमध्ये लवकर पोहोचून मणक्यात पोहोचून तिथला वाढलेला वात कमी करायला लागतो आणि सांध्यांची झालेली झीज भरून काढून वंगणाचं पुनर्भरण करून तो संधिवात बरं काढला चांगल्या पद्धतीने त्यांना फायदा होत असतो. ह्या पद्धतीने जर आपण उपचार संधिवातामध्ये घेतले तर संधिवात कुठल्याही प्रकारचा असेल निश्चितच तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरोबर. अगदी सर, संधिवाताबद्दल आता तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलेलंच आहे, पण आम वात सुद्धा असतो. म्हणजे जेवणाच्या काही तक्रारी किंवा चुकीच्या पद्धतीने जर तुमच्या आहाराच्या वेळा असतील किंवा आहाराच्या पद्धती असतील तर त्याचा परिणाम या आम वातावर होत असतो का, आणि मग याची कारणं आणि लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपचार काय आहेत? आमवाताचं जर आपण बघितलं तर आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, विरुद्ध अध्याशन अजीर्ण शिनुनो विष लक्षणम आमदोषम महाघोरम वर्जेत विष संज्ञकम. म्हणजे विरुद्ध आहार, गुणाने विरुद्ध असलेले पदार्थ जर खाण्यात असतील, जसं आता केळ्याचं शिकरण असेल, फ्रूट सॅलड वगैरे असेल, याचा जर आहारामध्ये वापर असेल किंवा काही लोकांना मांसाहार करून मासे वगैरे खाऊन दूध प्यायची, आईस्क्रीम खायची सवय असते, त्यातनं शरीरामध्ये एक चिकटा खराब पदार्थ तयार होतो, त्याला आम असं म्हटलं जातं. बरेच लोकांना जरा जेवण व्यवस्थित झालं, जेवण झालेलं असेल तर लगेच झोपणं किंवा जेवण झालेलं लगेच खूप कष्टाची कामं करणं, व्यायाम करणं, पोहणं. बरीच मुलं आपण जिम मध्ये बघतो की ज्यांना अंडी आणि केळी वगैरे खातात, दूध पितात आणि नंतर लगेच व्यायामाला जातात. अशा सगळ्या याच्यामध्ये प्रकारांमध्ये ह्या सगळ्या कारणांमुळे जो आपल्या अन्नपचनातून एक आहार रस जो तयार होत असतो त्याच्यामध्ये काही चिकटा आणि त्याच्यात आम निर्मिती त्याला असं आयुर्वेदशास्त्र म्हटलं जातं, तर तो आम निर्माण होत असतो. तो पचायला एकदम जड आणि चिकट असतो आणि हा चिकटा ज्यावेळेस आपल्या याच्यामधून जठरामधून सांध्यांमध्ये जातो तर तो सांधे त्यातनं ब्लॉक व्हायला लागतात आणि सांधे ब्लॉक झाल्यानंतर त्याला आमवात हा त्यातनं निर्माण होत असतो. याची प्रमुख लक्षणं जर आपण याची आमवाताची जर बघितली तर प्रामुख्यानं सांधा सुजणं, सांधा दुखणं, सांधा जखडणं, जास्ती दिवस जर आजार राहिला तर सांध्यामध्ये वाकडेपणा देखील त्यातनं यायला लागतो.
अशा पद्धतीने त्याची लक्षणं प्रामुख्याने असतात. वेदना खूप असतात, कंटिन्युअस वेदना असतात, अंगात बारीक ताप असतो आणि भूक बऱ्यापैकी मंदावलेली असते. तर या पद्धतीने याची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आधुनिक शास्त्रामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा आजार सांगितलेला आहे. त्याची लक्षणं आणि आम्हाची लक्षणं बऱ्यापैकी मिळती-जुळती असतात. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आम्हात आणि आम्हात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस असं अजिबात नसतं. आयुर्वेद शास्त्राची निदान पद्धती, उपचार पद्धती पूर्णपणे वेगळी आहे आणि आधुनिक शास्त्राची निदान उपचार पद्धती पूर्णपणे वेगळी आहे. दोघांचं संमिश्रण करायला नको. तर आपण या पद्धतीने जर आमवाताची कारणं जर आपण आयुर्वेद शास्त्राने जर बघितली आणि त्यानुसार जर त्याला उपचार आपण केले तर निश्चितच आमवात पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच्या उपचारामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने याच्यात काय होतं की आपल्या जठरामध्ये आम किंवा कफ खराब चिकटा निर्माण होत असतो. त्या आमाचं पचन करणारी जी काही चिकित्सा पद्धती, उपचार पद्धती आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेली आहे, विशेषतः दीपन पाचन चिकित्सा आयुर्वेद शास्त्र सांगतं. म्हणजे जो आम त्या ठिकाणी चिकटा निर्माण झालेला आहे त्याला पचवणं आणि नंतर तो सांध्यांमध्ये गेलेला आम किंवा चिकटा पचवणं, ह्याला दीपन आणि पाचन चिकित्सा असं म्हटलं जातं. ती जर आपण त्याच्यामध्ये वापरली तर जठरातला आणि सांध्यांमधला आम पचवून त्यांनी हा आमवात लवकर बरा व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. एक वनस्पती पण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया, सगळ्यांनी परिचित असलेली वनस्पती ती. हे एरंड आहे. तर ज्यावेळेस आमवात कुठल्याही व्यक्तीला होतो तर एरंडाची जी मुळं असतात, एरंडाची मूळ आणि सुंठ याचा काढा जर त्या व्यक्तीने घेतला पोटातनं तर त्यातनं त्याचा आमवात बरा व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याच पद्धतीने एरंड मूळ आणि सुंठीच्या काढ्यामधून जर नियमितपणे एरंडेल तेल जर पोटातनं घेतलं त्याने देखील तो सांध्यांमध्ये गेलेलं जो काही आम किंवा आम विष आहे ते मळावाटे बाहेर पडून त्यातनं हा आमवात चांगल्या पद्धतीने बरा व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने सांध्यांना थोडंसं तेल लावून, जसं विषगर्भ तेल नावाचं एक तेल असतं, ते जर लावलं आणि जर वाळूनी कोरडा शेक जर सांध्यांना केला तर सांध्यांची सूज आखडलेलापणा मोकळा होऊन त्यांनी आमवात बरा व्हायला त्यांनी लक्षणात्मकरित्या चांगल्या पद्धतीने फायदा होतो. वेदना देखील त्यांनी त्या कोरड्या शेकाने चांगल्या पद्धतीने कमी होत असतात. त्याच पद्धतीने सिंहराज गुगुळ नावाची गोळी असते, ती जर आपण ह्या आमवातामध्ये जर वापरली त्याने देखील हा आमवात चांगल्या पद्धतीने बरा व्हायला निश्चितच चांगला परिणाम मिळतो. आता याच्यात कसं असतं की जसं कुठलाही वाताचा आजार जर आपण म्हटलं त्याच्यामध्ये पंचकर्माचा रोल खूप महत्वाचा असतो. तर आमवातामध्ये देखील एक वैतरण बस्ती नावाचा बस्ती असतो. जो बस्ती जर आपण त्याच्यामध्ये केला जवळच्या वैद्याकडनं तर त्यातनं तो सांध्यांमध्ये गेलेला जो काही आम किंवा चिकटा आहे तो सगळा मळावाटे त्यातनं बाहेर पडतो. मळावाटे बाहेर पडला की आमवात पूर्णपणे निश्चितच लवकर बरा होऊ शकतो. अगदी. आणि विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म केंद्राच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून संगमनेर इथं आणि अतुल देशमुख सर खूप छान पद्धतीने रुग्णांना बरं करत आहेत, उपचार करत आहेत. तुम्हाला सुद्धा जर वैद्यांचा सल्ला घ्यायचा असेल, वैद्य अतुल यांचा सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत ते नोट डाऊन करून घ्या आणि अवश्य त्यावर सरांशी तुम्ही संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. सांधेदुखीसाठी आयुर्वेद उपचार या विषयी आज आपण अतुल देशमुख यांकडून मार्गदर्शन घेत आहोत. सर, आपण मगाशी 2 प्रकार पाहिले, संधिवात, आमवात, आणि त्यानंतर आता तिसरा प्रकार आहे वातरक्त. तर त्याचे लक्षण आणि उपचार याविषयी काय सांगाल? वातरक्ताची कारणं जर आपण बघितली, प्रामुख्याने तिखट, आंबट, आंबवलेलं खारट जास्ती प्रमाणात खाणं, उभ्यानं खूप उभं राहून काम करणं किंवा खूप प्रवास करणं, अशी ज्यांचं हे असतं किंवा काही आघात सांध्यांना मार लागणं, शौचालय वगैरे साफ होत नसेल, अशा लोकांमध्ये वातरक्त होण्याची शक्यता जास्त असते. याची लक्षणं जर आपण बघितली तर प्रामुख्यानं सांध्यांमध्ये सूज येणं, सांधा लाल होणं, सांधा ठणकणं याचे काही प्रमुख लक्षण असतात. आणि सांधे हे जे वेदना संचारी असतात, म्हणजे कधी एक सांधा दुखेल, कधी दुसरा दुखेल, कधी सगळं नॉर्मल होऊन एकदम क्लिअर झाल्यासारखं वाटेल, परत सांध्यांमध्ये ह्या पद्धती क्रमानं सगळे सांधे दुखणं, सुजणं, लाल होणे क्रिया सुरू होत असते. याला वातरक्त असं आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हटलं जातं. प्रामुख्याने याच्यामध्ये रक्तामध्ये देखील दोष आलेला असतो आणि शरीरातला वात देखील वाढलेला असतो. याची उपचार जर आपण म्हटली ह्या वातरक्ताचे तर त्याच्यामध्ये रेग्युलर पोट साफ करणं खूप महत्वाचं असतं. तर एरंडेल तेल जरी नियमितपणे दुधातनं जर घेतलं त्यातनं सांध्यांमध्ये गेलेला जो काही रक्तात दूषित घटक असतो सगळा मळावाटे बाहेर पडतो. मळावाटे बाहेर पडल्यानंतर ना वातरक्त लवकर बऱ्या व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. एक आपण आपल्या प्रेक्षकांना जळवा दाखवूयात. ते आता मागेही बऱ्याच वेळेस दाखवलेली ही जळू जी असते, ही जळू जर जिथे सांधा सुजलेला आहे, ठणकतो आणि तिथं दुखावा आहे अशा ठिकाणी जर ही जळू जर आपण लावली तर ती त्या सांध्यातलं दूषित रक्त पिऊन घेते आणि त्या सांध्यात दूषित रक्त पिले की सांध्यातले वेदना त्यांनी तत्काळ कमी व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याच पद्धतीने एक वनस्पती आहे गुळवेल म्हणून. तर गुळवेलीचा जर आपण क्षीरपाक घेतला म्हणजे गुळवेलीचं जर आपण हे केलं, दुधामध्ये शिजवून जर घेतली ती खुरी खारीक टाकून किंवा मनुका टाकून, त्याने देखील हा वातरक्त लवकर वाढायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. एक केस आपण आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो. एक
स्त्री साधारण 35 वर्ष वयाची, ज्यांची लक्षणं आमवात आणि वात्रक्त दोघांचं कॉम्बिनेशन असल्यासारखी लक्षणं त्यांच्या शरीरामध्ये होते. म्हणजे सर्व गुडघे वगैरे सांधे पूर्ण जखडलेले, लॉक झालेले, वेदना खूप, त्याच्यामध्ये प्रचंड वेदना, तोंड आलेलं, उष्णता वगैरे वाढलेली शरीरातली खूप, असं कॉम्प्लेक्स होतं ते. तर अशा रुग्णामध्ये त्यांनी बऱ्याच म्हणजे जवळपास 10-15 वर्षापासून त्यांना त्रास होता सगळा. तर त्यांना आपण फक्त पंचकर्मातली बसची चिकित्सा केली. त्याच्यामध्ये एक यापन बस्ती नावाचा बस्ती असतो, तो बस्ती त्यांना आपण वापरला आणि फक्त बस्ती चिकित्सेमध्ये आणि गुळवेलीचा क्षीरपाक गुळवेली दुधामध्ये शिजवून घेऊन थोडी औषधं पोटातनं दिली. तर त्यातनं त्यांचा जो काही त्रास होता जवळपास 21 दिवसामध्ये एक 70% त्रास त्यांचा कमी झाला आणि आता बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत त्या. इतके चांगले परिणाम आपल्याला आयुर्वेदशास्त्राच्या माध्यमातून, पंचकर्माच्या माध्यमातून हे संधिवातामध्ये, आमवात आणि वात्रक्तामध्ये मिळत असतात. तर ह्या पद्धतीने जर उपचार आपण याच्यामध्ये केले तर नक्कीच हा वात्रक्त देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो. गुळवेल त्याच्यामध्ये एक प्रमुख औषध आहे. इतरही औषधं खूप असतात, ते आपल्या जवळच्या वैद्याकडे जाऊन आपली नाडी बघून वात्रक्त जे काही एकूण 5 प्रकार असतात, कुठल्या प्रकारे ते बघून त्यानुसार योग्य ते औषध उपचार जर आपण घेतले तर वात्रक्त, ज्याला आपण गाऊट म्हणू शकतो, तर याच्यामध्ये युरिक ऍसिड बऱ्याच लोकांची वाढलेली असतात, असतीलच असं नाही पण असू शकतात, तर ते देखील वात्रक्त पूर्णपणे त्यातनं बरं होऊ शकतं. बरोबर. सर, वात प्रकृतीच्या व्यक्तींनाच याचा जास्त त्रास होऊ शकतो का कसं? वात प्रकृतीच्या लोकांमध्ये त्रास व्हायची शक्यता असते, परंतु ज्यांचं खाणेपिणं जसं आपण बघितलं, आंबट, तिखट, खारट जर जास्त असेल खाण्यामध्ये, अशा लोकांमध्ये हे व्हायची शक्यता खूप जास्त असते. काही काही लोकांना चमचमीत खूप आवडतं, अशाने देखील आजार होऊ शकतो वात्रक्त. अच्छा, म्हणजे त्यामुळे जिभेवर थोडासा संयम राखला गेला पाहिजे आणि नियमितपणे फक्त एरंडेल त्याने जुलाब महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं करून घ्या. शरीर स्वच्छ होतं, बरेचसे आजार आपण त्यातनं याच्या संधिवाताबरोबर इतर आजार बरेच टाळू शकतो. अगदी. सर, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस जे आहे ते म्हणजे काय आणि यावर काय उपचार पद्धती आहेत? अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय? जसं आपल्याला प्रत्येक सांध्याला रक्तपुरवठा असतो, असं खुब्याला देखील रक्तपुरवठा असतो. काही कारणानं तो रक्तपुरवठा तिथला हॅम्पर झाला, कमी प्रमाणात रक्तपुरवठा तिथे व्हायला लागला, तिथल्या हाडांची आणि सांध्याची झीज व्हायला लागते. विशेषतः जो बॉल असतो आपल्या खुब्याच्या फिमर बोनचा, याचा रक्तपुरवठा जर कमी प्रमाणात झाला, त्यातनं त्याची झीज होऊन ते हाड चपटं व्हायला लागतं ते, आणि त्यातनं थोडंही काही कारण घडलं तर खुबा फ्रॅक्चर होऊ शकतो. त्याच्यामध्ये वेदना प्रचंड असतात. म्हणजे आता हे जे काही वेदना आहेत तर फ्रॅक्चर व्हायच्या अगोदर देखील ज्यावेळेस अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस सुरू होतो त्यावेळेस देखील त्याच्यामध्ये सुरुवातीला थोड्याशा वेदना असतात. जसं जसं तो आजार वाढेल त्यानंतर प्रचंड वेदना होतात. चालताना माणूस असं कुलपत पूर्णपणे लंगडत चालतो खुब्यामध्ये, इतकं त्याच्यामध्ये त्रास असतो. आणि हा जो आजार आहे प्रामुख्याने रक्तवाहिन्यांशी संबंधित असतो. याच्यामध्ये आपलं जे अस्थिगत मज्जा जी असते, म्हणजे हाडांमधलं जो बोन मॅरो किंवा आम्ही अस्थिगत मज्जा त्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हणतो, त्याचं जर प्रमाण शरीरातलं कमी झालं, त्यातनं त्या सांध्याची झीज होऊन त्यातनं आजार होत असतो. ड्रिंक्स करणाऱ्या लोकांमध्ये व्हायची शक्यता जास्त असते आणि जुन्या अनेक वर्षापासून स्टिरॉइड्स घेणारे लोक जे असतील अशा लोकांमध्ये देखील आजार हा होऊ शकतो. किंवा काही खुब्याला मोठा मार लागला त्यांना देखील हा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस त्यातनं डेव्हलप होऊ शकतो. याची काही प्रमुख कारणे आहेत ती. याची उपचार जर आपण बघितली, प्रामुख्यानं जळवा लावणं, जसं आपण आता वात्रक्तामध्ये जळवाचा उपचार सांगितला, खुब्याच्या ठिकाणी जर जळवा रेग्युलर लावला गेला ठराविक दिवसाच्या अंतरानं, आणि एक रक्तप्रसाधन चिकित्सा, यापन चिकित्सा जी आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली आहे, त्याचं जर आपण त्या व्यक्तीला जर ती चिकित्सा वापरली, विशेषतः जीवनीगण नावाचं एक औषध असतं, जीवनीगणाचा जर आपण पोटातनं उपयोग केला, बस्ती वेगवेगळ्या त्या यापन बस्ती जर त्या रुग्णाला जर केली तर हा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो. एक 3rd स्टेज पर्यंत अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस झालेले जे काही लास्ट स्टेज ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये खुबा बदलायला सांगितला होता, असे पेशंट देखील या उपचाराच्या माध्यमातून व्यवस्थित झालेले आहेत आणि त्यांना खुबा बदलाचं ऑपरेशन देखील त्याचं टळलेलं आहे. इतके चांगले परिणाम आयुर्वेदशास्त्राच्या माध्यमातून अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस मध्ये मिळत असतात. आणि अशा अनेक रुग्णांना आपण बऱ्याच रुग्णांमध्ये त्याचा फायदा झालेला आहे दरम्यान, हो, आणि त्यांच्या शस्त्रक्रिया सुद्धा टळलेल्या आहेत. सर, अगदी गेली अनेक 20 वर्ष तुम्ही कार्यरत आहात या क्षेत्रामध्ये. लिगमेंट टिअरच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा रुग्णांमध्ये आढळून येतात, तर त्यामागची कारण नेमकी काय आहेत? लिगामेंट टिअर हा जो आजार आपण बघतो तो प्रामुख्याने गुडघ्याच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. 4 प्रकारचे लिगामेंट गुडघ्याला असतात: मिडियल कोलॅटरल, लॅटरल कोलॅटरल, अँटेरियर क्रुशिएट आणि पोस्टेरियर क्रुशिएट. त्यातलं प्रामुख्याने अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट जी असते ती टिअर व्हायची शक्यता जास्त असते. गुडघा थोडा मुडपलेल्या अवस्थेमध्ये जर तो ट्विस्ट झाला त्यातनं लिगामेंट टिअर प्रामुख्याने होत असते बऱ्याच रुग्णांमध्ये. त्याची लक्षणं जर आपण बघितली तर थोडं जरी चाललं तरी गुडघा एकदम थकल्यासारखं होणं, गुडघ्यातली ताकद कमी पडणं आणि गुडघ्याला सूज येणं, त्यात वेदना खूप होणं, त्याची काही प्रमुख लक्षणं असतात त्याच्यामध्ये. याला हिम ऑर्थोसिस असं देखील त्याच्यामध्ये होत असतं. म्हणजे जो गुडघा असतो, गुडघ्याच्या बाहेरच्या आवरणामध्ये रक्तस्राव व्हायला लागतो. लिगामेंट जे असतात तर त्यांना रक्तपुरवठा नसतो, त्याच्यामध्ये फक्त सॅन्युअल फ्लुइड जे गुडघ्यामध्ये असतं त्या सॅन्युअल फ्लुइड मधल्या ऑक्सिजन मधून त्या लिगामेंटचं पोषण होत असतं. परंतु लिगामेंट ज्यावेळेस टिअर होते त्यावेळेस बाहेरच्या रचनेतले असलेल्या जे काही रक्तवाहिन्या आहेत त्याच्या बाहेरच्या त्या फुटून तिला रक्तस्राव होऊन गुडघ्यामध्ये रक्त जमायला लागतं. अशा विशेषतः अँटेरियर क्रुशिएट लिगामेंटच्या टिअर होण्यामध्ये, फाटण्यामध्ये हे प्रामुख्याने बघायला मिळतं. याच्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी जळवा लावल्या तर आतमध्ये जमा झालेलं अशुद्ध रक्त त्यातनं निघून जाऊन
तर तो वेदना तिथनं कमी यायला लागते. त्याचप्रमाणे जी लिगामेंट टिअर झालेली आहेत त्याच्यामध्ये संधिनियगन नावाचे औषध आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. संधिनियगनाचा जर आपण वापर केला त्यातनं ती लिगामेंट पूर्व जुळू शकते. त्याच पद्धतीने हाडाची झालेली झीज देखील त्यातनं भरून निघू शकते. जळवा लावणं, लेप लावणं, जाणूबस्ती करणं आणि बस्ती चिकित्सा करणं ह्या पद्धतीने जर आपण लिगामेंट टिअर मध्ये उपचार केले तर निश्चितच लिगामेंट टिअर मध्ये देखील चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. सर, आर्थोपॅथी उपचार पद्धती नेमकी कशी आहे आणि कशा प्रकारे ती रुग्णांना लाभदायक ठरते? आर्थ्रोपॅथी म्हणजे काय, जसं आपण सोरायसिस म्हणतो, सोरायटिक आर्थ्रोपॅथी असतात. म्हणजे ज्यावेळेस सोरायसिस हा त्वचा विकार खूप शरीरामध्ये भिनतो, हाडांपर्यंत जातो, त्यावेळेस हाडांमध्ये, सांध्यांमध्ये विशेषतः वाकडेपणा यायला लागतो. सांधे सुजतात, बोटांचे वगैरे वाकडी होतात, त्याच्यावर सोरायसिसचे पॅचेस देखील आलेले असतात. तर हा जो आजार आहे सोरायटिक आर्थ्रोपॅथी विशेषतः, तर याच्यामध्ये जी रक्तशुद्धी करणारे काही गुगुळकल्प असतात, विशेषतः पंचतीर्थ घृत गुगुळ नावाचं एक औषध असतं किंवा गुगुळ तिक्त घृत नावाचं औषधी तूप असतं. हे जर पोटातनं घेतलं तर रक्तशुद्धी होऊन हा सोरायटिक आर्थ्रोपॅथी त्यातनं बरा व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आणि त्याच पद्धतीने काही उपनास आहेत, पोटली सुद्धा असतात, ते देखील केले तरी त्यांनी चांगला फायदा होतो. जळवाला देखील उपयुक्त त्याच्यामध्ये असतं. अगदी सर, जाता जाता एक सांगा की सांधेदुखी पूर्ण बरी होऊ शकते का? नक्कीच पूर्णपणे बरी होऊ शकते. फक्त उपचार लवकर घ्यावेत. लवकर जर उपचार घेतले तर नक्कीच सांधिवात हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर, वेळात वेळ काढून आज आपण इथे आलात आणि सांधेदुखीसाठी आयुर्वेद उपचार याविषयी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि प्रेक्षकांना खूप छान प्रकारचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानते. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.